घरातील ही एक वस्तू गुप्तपणे झाडूखाली लपवायची आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरावर धनाचा वर्षाव करतील. तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्याही पैशांवर राज्य करतील. नमस्कार मित्रांनो, जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि महत्त्वाचा असणार आहे. मी तुम्हाला झाडूपासून करू शकणाऱ्या त्या खास उपायांबद्दल माहिती सांगणार आहे, जे की तुम्ही हे उपाय योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केले तर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच मिळेल. त्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्कीच धनाचा वर्षाव होईल. मी तुम्हाला झाडू संदर्भातील नियमांबद्दल सांगणार आहे, जे आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये लिहिलेले आहेत. आणि जर तुम्ही या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली, जसे घरात झाडू कोणत्या दिशेला ठेवावा, झाडू कधी मारावा, जर तुम्हाला धार्मिक शास्त्रानुसार झाडू आणि त्याचे उपाय कसे वापरायचे हे माहीत असेल, तर फक्त असे केल्याने तुम्हाला दिसेल की पैसा तुमच्या जीवनात 4ही दिशांनी कसा आकर्षित होईल. दुसरीकडे मी तुम्हाला सांगणार आहे, झाडू वापरताना कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही चुकूनही करू नये. नाहीतर तुमच्या आयुष्यात गरिबी, समस्या, संकटे, दुर्दैव आणि दारिद्र्य तुमच्या मागे येतील. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला माता राणीचा त्यामुळेच आशीर्वाद कधीच मिळू शकणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडूचा थेट संबंध देवी लक्ष्मीशी आहे. जर एखादी व्यक्ती झाडूचा योग्य वापर करायला शिकली, योग्य रीतीने ते कसे वापरायचे, तर त्या व्यक्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वरदान नक्कीच मिळू शकते. मित्रांनो, आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये झाडूबद्दल काही उल्लेख, काही नियम लिहिलेले आहेत, ज्यामध्ये कोणत्या शुभ मुहूर्तावर झाडू वापरणे खूप शुभ असते हे सांगितले आहे. घरामध्ये झाडू कोणत्या दिशेला ठेवावा, झाडूचा वापर कसा करावा, यांनी लक्ष्मी देवीचे दर्शन तसेच आशीर्वाद आणि वरदान मिळू शकते. जर तुम्हाला वरदान, आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्हाला झाडू संबंधीचे नियम माहीत असले पाहिजेत, जे मोठ्या धार्मिक शास्त्रांमध्ये लिहिलेले आहेत. आणि हे नियम पाळल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या आयुष्यात पैशांची कमतरता, तुम्ही आर्थिक संकटात अडकले होते, तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले होते, कोणतीही पैशा संबंधित समस्या होती, या नियमांचे पालन केल्यावर तुमच्या जीवनाशी संबंधित कोणत्याही समस्या दूर होतील. मी तुम्हाला उपायांबद्दल सांगते, जे उपाय झाडू घेऊन करावे लागतील. हे उपाय केल्यावर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होईल. म्हणूनच मित्रांनो, जर तुमचीही इच्छा असेल की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात खूप प्रगती व्हावी आणि माता लक्ष्मीने स्वतः तुमच्या घरी निवास करायला हवा असेल, तर पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने सर्वप्रथम हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा. प्रिय भक्तांनो, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते नीट ऐका, कारण आपल्याला हिंदू धर्मात घराला मंदिर मानले जाते आणि घराला सजवा, घराला स्वच्छ ठेवा. शास्त्रानुसार जर तुम्ही दररोज घर झाडून घेत असाल तर देवी लक्ष्मीजी तुमच्या घरीही वास नक्कीच करते. ज्या घरात साफसफाई होते, दारिद्र्य, संकट, दुःख, नकारात्मक शक्ती त्या घरात कधीच राहत नाही. दुसरीकडे जर तुमच्या घरात घाण असेल, तुमच्या घरात स्वच्छता नाही, तुमच्या घरात झाडू वापरला जात नाही किंवा तुमच्या घरात झाडूचा अनादर होतो, जर तुमच्या घरात झाडू चुकीच्या दिशेला ठेवला असेल, तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या घरात गरिबी, संकटे, दुर्दैव कायम राहतील. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही प्रगती करू शकणार नाही, विकास करू शकणार नाही. प्रिय भक्तांनो, कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता त्याच वेळी तुमच्या घरात नकारात्मक शक्ती, काळी जादू आणि वाईट शक्ती प्रवेश करतात. वास्तुशास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की जर एखादी व्यक्ती सूर्योदयाच्या वेळी झोपेतून उठून घरात झाडू लावते, तर त्याच्या घरात जी काही नकारात्मक शक्ती असेल ती लगेच दूर होते आणि त्या व्यक्तीच्या घरात लगेच सकारात्मक ऊर्जा येते. पहा, वास्तुशास्त्राच्या अध्याय क्रमांक 81 मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की सूर्य उगवताच त्यानंतर जर तुम्ही तुमचे घर झाडून स्वच्छ टाकले, तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल, ज्यानंतर तुमचे घर भाग्यवान बनते आणि तुमच्या घराला सुद्धा आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरी कायमचा निवास करण्यासाठी नक्कीच येते. पण त्यावेळेस बरेच लोक झोपलेले असतात, काही लोकांना उठता येत नाही. म्हणून जर अशा लोकांनी आधीच घर झाडून ठेवले, जर त्यांनी त्यांचे घर आधीच स्वच्छ केले, तर ते देखील शुभ मानले जाते.
देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीने रोज घर झाडून घ्यावे, कारण असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि लगेच त्या व्यक्तीला आशीर्वाद देते. पण प्रिय भक्तांनो, झाडू ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घरी ती मिळते, प्रत्येक व्यक्ती त्याचा वापरही करते. पण जर तुम्ही झाडू वापरताना काही चुका करत असाल, ज्या तुम्ही चुकूनही करू नये, तर माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, दुर्दैव आणि गरिबी तुमच्या मागे येईल. पण जर तुम्ही झाडूचा योग्य वापर करत असाल तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही देवी लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त कराल. तुम्हाला तुमच्या जीवनाशी संबंधित कोणतीही समस्या येणार नाही. एकदा समजून घ्या, जर तुमच्याकडे आधी पैसे येत होते पण ते आता येणे बंद झाले आहे, तुमचा व्यवसाय पूर्वी चालत होता, आता तुमचा व्यवसाय ठप्प झाला आहे, तुम्ही कर्ज घेतले होते जे आधी तुम्ही योग्य प्रकारे फेडण्यास सक्षम होता, परंतु आता कर्ज वाढत आहे. कर्ज खूपच वाढण्याचे मुख्य कारण काय असू शकते? तर मित्रांनो, हे स्पष्ट आहे की तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत काही चूक केली आहे, ज्यामुळे तुमच्या देवी लक्ष्मीला राग आला आहे. याचे एक मुख्य कारण आहे की झाडू वापरून तुम्ही निश्चितपणे काही चुका करत आहात, ज्या तुम्ही चुकूनही करू नये. आपल्या धार्मिक ग्रंथात ज्या नियमांबद्दल लिहिले आहे ते नियम तुम्ही पाळत नाही. तर मित्रांनो, झाडू घेताना जर तुम्ही त्या चुका करत असाल तर तुम्ही त्या चुका करू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाही. माता राणीचा आशीर्वाद तुम्हाला कधीच मिळणार नाही. पण जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न ऐकता स्किप कराल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धर्मशास्त्र, तंत्रशास्त्र, वास्तुशास्त्राचे नियम सांगणार आहे आणि तुम्ही या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली तर एकीकडे तुम्हाला तुमच्या जीवनात दुर्दैव, त्रास आणि गरिबीपासून नक्कीच मुक्तता मिळेल. वास्तविक तुम्हाला देवी लक्ष्मीजींचा विपुल आशीर्वाद मिळवता येईल. मित्रांनो, झाडूचा संबंध थेट देवी लक्ष्मीशी आहे. तर पहिला नियम, झाडू आपण नेहमी आपल्या नजरेसमोर ठेवू नये. तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये अशा ठिकाणी झाडू कधीही ठेवू नका जिथे तुमच्या झाडूवर पुन्हा पुन्हा लक्ष जाईल. परंतु असे झाल्यास याचा अर्थ जर तुम्ही झाडूकडे पुन्हा पुन्हा पाहत असाल तर ते तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट निर्माण करते. दुसरा नियम काय म्हणतो तर बरेच लोक आळशीपणामुळे किंवा सवयीमुळे जुने झाडू वापरतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कधीही जुने झाडू वापरू नका. वापरत असाल तर मित्रांनो, असा झाडू कधीही घरात ठेवू नका. असे केल्यास तुमच्या घरात गरिबी वास करू शकते. तिसरा नियम समजून घ्यावा लागेल मित्रांनो, झाडू कधीही घरात अशा ठिकाणी ठेवू नका की बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला तो दिसेल. हे अत्यंत अशुभ मानले जाईल. आपल्या धार्मिक शास्त्रात असे सांगितले आहे की जर बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या घरात झाडू पाहिला तर तुमच्या जीवनात किंवा तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग बंद होतात. मित्रांनो, कधी कधी अशी गरज भासते की झाडू धुवावा लागतो. मग अनेक लोक काय चूक करतात, खराब किंवा घाण पाणी वापरून झाडूला धुतले जाते. तर असे करू नये. झाडू नेहमी स्वच्छ शुद्ध पाण्याने धुवा आणि ज्या पाण्याने तुम्ही झाडू धुवत आहात त्यात गंगाजलाचे 2-4 थेंब टाकले पाहिजेत, तर ते खूप शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे मित्रांनो, झाडू वापरताना तुमच्याकडून खूप चुका होऊ शकतात. झाडू उभा कधीही ठेवू नये, हे कधीही करू नका. झाडू कधीही सरळ ठेवू नये. झाडू नेहमी आडवा खाली पडून लपवून ठेवावा. मित्रांनो, बरेचदा असे होते की चुकून तुमचा पाय झाडूला लागतो. जेव्हा जेव्हा तुमचे पाय झाडूला स्पर्श करतात तेव्हा नेहमी तुमचे डोके झुकवून तुम्ही झाडूची माफी मागितली पाहिजे आणि कधीही झाडूला ओलांडून जाऊ नये. आपल्या धर्मानुसार ते अत्यंत अशुभ मानले जाते. त्याचप्रमाणे मित्रांनो, सूर्यास्तानंतर कधीही झाडू मारू नका. अनेक लोक आपल्या टॉयलेटच्या जवळ झाडू ठेवण्याची चूक करतात. तर अशा झाडू कधीही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. आपल्या धार्मिक शास्त्रानुसार हे खूप अशुभ मानले जाते. आतापर्यंत मी तुम्हाला अशा नियमांबद्दल सांगितले आहे जे तुम्हाला दररोज माहिती असले पाहिजेत. तुम्हाला या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आता मित्रांनो, हे उपाय केल्यावर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या आयुष्यात धनाचा वर्षा होईल. बघा, कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल. असे म्हणतात की जर तुम्ही शुक्रवारी घरात झाडूने साफसफाई करत असाल, शुक्रवारी झाडू मारत असताना दाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 काळी मिरी ठेवून झाडूने ते एकत्र करून दाराबाहेर फेकून द्याल तर हे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील तुमच्यातील सर्व नकारात्मक आणि वाईट शक्ती तुमच्या घरातून कायमची निघून जातील. दुसरा उपाय, केव्हाही तुम्ही झाडू खरेदी करत असाल तर याकडे लक्ष द्या, विशेष लक्ष द्या की शनिवारी झाडू खरेदी करायचा आहे. असे केल्यास मंगल दोष, शनी दोष, कोणत्याही दोषाचा तुमच्यावर होणारा प्रभाव नष्ट होईल.
तिसरा उपाय, जर तुम्ही घराच्या पश्चिम दिशेला झाडू ठेवलात तर तुम्हाला खूप आनंद मिळतो. तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा असते आणि तुम्ही जे काही करायचे ठरवाल त्यांनी तुम्हाला फायदा होतो. तुमचा राहू केतू तुम्हाला नेहमी साथ देतो. आणि जर तुम्ही झाडू तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवला असेल तर हे सर्व दिशांनी आपल्या जीवनात पैसे आकर्षित करते. की जर तुम्हाला तुमच्या जीवनात काही हवे असेल तर हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. मित्रांनो, जर तुम्हाला स्वप्नात दिसले की तुम्ही स्वतः घराची साफसफाई करत आहात, झाडूने साफसफाई करत असाल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. असे स्वप्न की जर तुम्ही एखाद्या मंदिरात झाडू मारत असाल तर हे देवी देवतांकडून मिळालेले संकेत आहे की तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंग दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात शुभ वेळ येतील. आता पाहूया झाडू घेऊन जाताना कोणत्या चुका करू नये. आता मी तुम्हाला सांगणार आहे की असा कोणता उपाय आहे, झाडूचे कोणते प्रयोग करू शकता. हा प्रयोग केल्यावर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यात धनाचा वर्षाव होईल. एक गोष्ट लक्षात ठेवू की 5 शुक्रवार पर्यंत तुम्हाला तामसिक भोजन सोडून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. दारू, गुटखा, पान मसाला, मासळीचे मांस, अंडी, शुक्रवारी तामसिक आहार घेऊ नका. आता शुक्रवारीच का? कारण शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा दिवस आहे. हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे. कसं करायचं आहे म्हणजे लाल कपडा घ्यायचा आहे. लाल कापड घ्या, त्यात 2 लवंग घ्या, 2 कापूर घ्या, 2 वेलची घ्या, 1 रुपयाचे नाणे घ्या. आता या लाल कापडाचा तुम्हाला बंडल पोटली बनवायचा आहे. बंडल बनवताना मौली धागा वापरायचा आहे. ही पोटली शुक्रवारी रात्री झाडूखाली दाबून ठेवा. शनिवारी सकाळी उठून हा बंडल उचला आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. पुढच्या शुक्रवारी आंघोळ केल्यानंतर झाडूखाली दाबण्यापूर्वी तुम्हाला त्याच बंडलमध्ये पुन्हा 2 लवंग, 2 वेलची, 2 कापूर घ्यायचे आहे. पण यावेळी मात्र 1 रुपया तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा नाही. त्यावर पुन्हा मौली धागा बांधा आणि 5 शुक्रवारी हा उपाय करा. 5 शुक्रवार हा उपाय केल्यावर हा बंडल नेहमीप्रमाणे तुम्हाला तिजोरीत ठेवून द्यायचं आहे. हे उपाय केल्यावर तुमच्या जीवनाकडे सर्व दिशांनी पैसा आकर्षित होईल. तुम्हाला देवी लक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद मिळतील आणि आयुष्यातील पैशाशी संबंधित सर्व समस्या संपुष्टात येतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात कोणताही निर्णय घ्याल तो निर्णय फायदेशीर ठरेल. कारण मित्रांनो, प्राचीन काळातील हा एक उत्तम सर्वोत्तम उपाय महाउपाय आहे. कृपया या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.